नमस्कार मित्रांनो, महासारथी म्हणजेच महा-डी-बी-टी वगैरे आहे तर ते त्यांच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन वगैरे करतात स्कॉलरशिपसाठी, तर त्यांच्यासाठी जो वन आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी महासारथी आय डी, महागव्हर्नमेंटचा एकच आय डी आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला तयार करायला लागणार आहे आणि तो तुम्हाला महासारथीच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी जनरेट करायचा आहे. तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर महासारथी आय डी कशा पद्धतीने आपण ऑनलाईन जनरेट करू शकतो तर त्याची संपूर्ण माहिती आपण रजिस्ट्रेशन करून दाखवलेली आहे. तर तो सुद्धा जो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या. आणि त्यानंतर तुमचा जो महासारथी आय डी म्हणजेच महा-डी-बी-टी वगैरे लॉग इन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी जी आय डी आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आणि तर त्याचे स्टेटस वगैरे आहे तर ते कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महा-डी-बी-टीच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती व्हिजिट केल्यावर अशा पद्धतीने जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल तुम्हाला. तर तुम्ही महा-डी-बी-टीची स्कॉलरशिप अप्लाय करत असाल किंवा कॉलेज स्टुडंट असाल किंवा फार्मर असाल तर सर्वांसाठी जी स्कॉलरशिपची वेबसाईट आहे तर ती या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे. तर महासारथी आय डी तुम्हाला जनरेट करण्यासाठी या ठिकाणी सिम्पली रजिस्टरचा ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक करून तुम्ही महासारथी आय डी जी आहे तर ती जनरेट करू शकतात. तुम्हाला ती 24 तासाच्या आत त्या ठिकाणी जनरेट होऊन मिळेल. तुम्ही अजूनसुद्धा जी महासारथी आय डी आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करून तुम्ही जे संपूर्ण रजिस्ट्रेशन आहे तर ते करू शकतात. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जी महासारथी आय डी आहे तर ती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सिम्पली या ठिकाणी 3 लाईन आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी. तर या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून जे नागरिक लॉग इन आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला जो महा आय डीचा नंबर दिलेला आहे तर त्या महा आय डी नंबरवरती तुम्ही या ठिकाणी जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी आधार कार्डाचा ऑप्शन दिलेला आहे. या आधार नंबरवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर या ठिकाणी एंटर करून लॉग इन केल्यावरती तुम्हाला महा आय डीची जी आय डी आहे तर ती जनरेट होऊन तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी दिसणार आहे. पण आपला आधार नंबर एंटर केलेला आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP रिसीव्ह होईल आणि तो OTP एंटर करून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आपला जो OTP आहे तर तो आपण एंटर केला आहे आणि प्रमाणित करा या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही OTP आहे तर तो सबमिट कराल तुम्हाला या ठिकाणी तुमचा महासारथीचा जो आय डी आहे तुम्हाला स्कॉलरशिप ॲप्लिकेशन करण्यासाठी एकच जी आय डी आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर ती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. तर अशा पद्धतीने तुमचा जो महासारथी आय डी आहे तर तो अशा प्रकारचा जो फॉर्मॅट आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात फ्लिप कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून फ्रंट आणि बॅकचा जो कार्ड आहे तर तो तुम्ही पाहू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जो कार्ड आहे तर तो डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड महासारथी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर याला जो पासवर्ड आहे तर तो लागलेला असतो तर तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. फर्स्ट लेटर ऑफ युअर नेम्स म्हणजे तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थचं जे इयर आहे तर ते तुम्हाला एंटर करून जो पासवर्ड आहे तर तो ओपन करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही महासारथी कार्ड जे आहे तर ते या ठिकाणी लॉग इन करून डाउनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जे महा-डी-बी-टी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जो ॲप्लिकेशन करणार आहे तर त्याला आपण लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. खालती आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी तुमचा ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेला असेल तर तुम्ही ट्रॅक ॲप्लिकेशन करू शकतात. त्यानंतर तुम्हाला राईट टू गिव्ह अपचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्हाला जी स्कीम आहे तर ती माहिती नसेल तर फाइंड एलिजिबल स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या कास्टनुसार तुमच्या ज्या स्कीम आहे स्कॉलरशिप आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकतात. ज्या स्कीम आहे तर त्या तुम्ही तुमच्या कास्टनुसार सर्च करायचं आहे आणि नो युअर बेनिफिटमध्ये तुमचे जी माहिती आहे स्कॉलरशिप अबाउट तर ती त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकतात. तर ही जी वेबसाईट आहे तर ती स्कूल स्टुडंट असाल, कॉलेज स्टुडंट असाल किंवा फार्मर तर कोणीही असेल सर्वांसाठी एकच जी वेबसाईट आहे तर ती DBTसाठी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पॉपअप विंडो पाहू शकतात. ॲप्लिकेशन रिन्युअलसाठी 2025-26साठी ॲप्लिकेशन आहे तर ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत जे आहे तर ते चालू आहे. या ठिकाणी तुमचं
ॲप्लिकेशन न्यू अकॅडमिकसाठी असेल तरी पण ते ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी सुरू आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या वेबसाईटवरती पहिला लॉग इन करायचं आहे, तुमची ID तयार करायची आहे आणि त्यानंतर महाडीबीटीची स्कॉलरशिप आहे तर ती तुम्ही अप्लाय करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.